महाराष्ट्र केसरी समाधान घोळके अशी कुस्ती तिथं घेतली होती. तमाम पब्लिक कुस्ती शौकीनांची गर्दी झाली होती. पण नामदेव कोकाटेची ना आजी शेकीची कुस्ती झाल्याच्या नंतर पंचायत सगळ्यांनी बघितलं सोशल मीडियाला. बिरुडोनी मेंढ्याकड या गावातून त्या गावात भटकंती करायची, या गावातून त्या गावात भटकंती करायची. कुठंतरी इथून वाडा उचलायचा त्या गावाला, उद्या जायचं इथं उचललं तर तिथं, उद्या तिथं नाही तर परवा तिकडं, असं भटकंती करणारा कुटुंबातला पोरगा IPS झाला. प्रयत्न केला तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. या भारताचा लोकाभिमुख या देशाचा राजा सुद्धा होता येतं, पण करण्याची ईर्ष्या असावी लागते, मनशी असावी लागते. अख्ख्या महाराष्ट्राच्या परिचयाचा पैलवान कुणाला सांगावं. या पोरांनी आपापली जागा तयार केलेली, त्यांच्या वजन गटात राबलेले. सकाळी पहाटे उठायचं, 10-15 किलोमीटर धावायचं. ही पोरं कुस्ती करताना संतोष भाऊ आतमध्ये तुम्हाला दिसतंय, पण त्यांच्या पाठीमागचं ते पिक्चरचं डायरेक्टर तुम्हाला दिसत नसतोय. शरद पवारासारखा माणूस, काका पवारासारखा माणूस, सचिन वाघ सारखा माणूस तुम्हाला दिसलेला नाही. विकी कौशल्य सगळ्यांनी बघितला, छावा सगळ्यांनी बघितला, पण त्याच्या पाठीमागचा डायरेक्टर कोणी बघितला का? अशी माणसं, ज्या माणसाने शबास संपलेल्या कुस्तीमध्ये